सर्वांना नमस्कार। आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण 8वी स्कॉलरशिप तर 8वी स्कॉलरशिपचं जे काही पहिलं प्रकरण आहे, रायटिंग वर्ड्स यूजिंग गिव्हन क्लूज, दिलेल्या सूचनानुसार शब्द लिहिणे, तर यावर हे पहिलं प्रकरण आज आपण पाहणार आहोत। तर या अगोदर आपण 5वी स्कॉलरशिपचे 2 प्रकरणं या ठिकाणी पाहिलेली आहेत। तर 8वी स्कॉलरशिप याचे सुद्धा आपण सर्व स्कॉलरशिपचं इंग्रजी, मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, तसेच 5वी स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, 4थी पासून 8वी पर्यंतच्या ज्या काही शालेय स्पर्धा परीक्षा आहेत, त्या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेचे जे काही स्कॉलरशिपसाठी लागणारे जे काही मार्गदर्शन आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण मोफतपणे विद्यार्थ्यांसाठी घेत आहोत। तर सर्वांनी आपले हे जे चॅनल आहे ते लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना आपल्या या चॅनलबद्दल माहिती द्या। तर आज आपण बघूया, आपण पहिले जे प्रकरण आहे, रायटिंग वर्ड्स यूजिंग गिव्हन क्लूज, दिलेल्या सूचनानुसार शब्द लिहिणे। 8वीसाठी 5वीचे जे काही प्रश्नाची जी पातळी असते, काठिण्य पातळी, त्याच्यापेक्षा जास्त थोडी वरच्या लेवलची काठिण्य पातळी असते। त्यामुळे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न, त्या प्रश्नामधील शब्द आणि त्या प्रश्नाशी संबंधित आपण इतर काही प्रश्न सोडवले पाहिजेत। बघूया आपण प्रश्न, काही नमुना प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत, ते नमुना प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यानंतर सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत। बघा, which of the following words is not related the game of cricket? या ठिकाणी म्हटलेलं आहे which म्हणजे कोणता, फॉलोइंग म्हणजे खालीलप्रमाणे, वर्ड्स शब्द, नॉट रिलेटेड म्हणजे संबंधित नाही। तर कशाशी संबंधित नाही? गेम ऑफ क्रिकेट म्हणजे क्रिकेट या खेळाशी खालीलपैकी कोणता शब्द हा संबंधित नाही, असा या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। तर या ठिकाणी बघा, आता क्रिकेट या शब्दाशी संबंधित शब्द बरेच आहेत। बॅट आहे, बॉल आहे, विकेट, बॅट्समन, बॉलर, इनिंग्स, रन्स, बाउंड्री, ओव्हर, 6, 4, आउट, स्टंप, बेल, BAIL, हे बेल माहिती आहे ना, ते स्टंपच्या वरी असतात बघा, हे 3 स्टंप असतात, त्याच्यावरती असं केलेलं असतं स्टंप, बेल, पिच, PITCH, पिच म्हणजे ग्राउंड, फिल्डिंग, अशा पद्धतीनं म्हणजे हे क्रिकेटशी संबंधित शब्द आहेत। तर या ठिकाणी आता क्रिकेटशी संबंधित शब्द नाही असा विचारलेला आहे। तर या ठिकाणी विकेट आहे, स्टंप आहे, अंपायर सुद्धा आहे, अंपायर म्हणजे पंच, ओके। तर गोल हा शब्द क्रिकेटमध्ये येत नाही। गोल कुठे केला जातो? हॉकी किंवा फुटबॉलमध्ये, हॉकी किंवा फुटबॉलमध्ये हा शब्द या ठिकाणी काय केला जातो? वापरला जातो। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक 4। त्यानंतर बघा दुसरा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह। अल्टरनेटिव्ह म्हणजे काय? पर्याय। चूज म्हणजे काय? निवडणे। अल्टरनेटिव्ह म्हणजे काय? पर्याय। कंप्लीट द सेंटेन्स, वाक्य पूर्ण करा। कंप्लीट म्हणजे पूर्ण करणे आणि सेंटेन्स म्हणजे वाक्य। तर या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे आपल्याला आणि ह्या चित्रामध्ये पुढे मांजर दिसत आहे आणि पाठीमागे कुत्रा, बरोबर आहे। तर या ठिकाणी वाक्य बघा, द डॉग इन द पिक्चर इज, म्हणजे कुत्रा, या चित्रामध्ये कुत्रा काय करत आहे? रनिंग विथ द कॅट। आता कुत्रा आणि मांजर एकमेकासोबत असं पळत असतील का? बरोबर आहे, रनिंग विथ द कॅट, विथ म्हणलं की त्याच्या सोबत पळत आहे, सोबत पळत आहे का नाही? चेसिंग द कॅट, चेसिंग म्हणजे काय? पाठलाग करणे, बरोबर आहे का? काय करणे? पाठलाग करणे, पाठलाग, चेसिंग म्हणजे पाठलाग करणे। म्हणजे कुत्रा या ठिकाणी मांजराचा काय करत आहे? पाठलाग करत आहे। प्लेइंग विथ द कॅट, कधीच कुत्र मांजरासोबत खेळत असलेलं तुम्ही पाहिलात का? अजिबात नाही। वॉकिंग विथ द कॅट, आणि
चालत आहे ते पण नाही, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक काय येतो? दुसरा येतो या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघा, तिसरा प्रश्न. सलेक्ट, सलेक्ट म्हणजे निवडणे. 2 वर्ड्स, 2 शब्द तुम्हाला निवडायचे आहेत. द पर्सन हु मेक्स पीपल लॉफ इन द सर्कस. म्हणजे अ पर्सन, पर्सन म्हणजे व्यक्ती, हु मेक्स पीपल लॉफ, लोकांना हसवतो. सर्कसमधलं एक कोणतं पात्र आहे की जो सतत करमणुकीचं म्हणजे लोकांना हसवण्याचं काम करतो? तर या ठिकाणी बघा काही पर्याय दिलेले आहेत. आपण प्रत्येक पर्यायाचे शब्द या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला जो पर्याय आहे रिंग मास्टर. रिंग मास्टर म्हणजे कोण? की सर्कसमधील विविध खेळाचा दिग्दर्शक असतो तो. रिंग मास्टर म्हणजे दिग्दर्शक. CLOWN, क्लोन म्हणजे काय? CLOWN, क्लोन म्हणजे जोकर. यालाच विदूषक असं सुद्धा म्हटलं जातं. विदूषक, बरोबर आहे. पुढे जगलर. जगलर म्हणजे काय? जगलर म्हणजे हातचालाकीचे प्रयोग करणारा जादूगार. जगलर म्हणजे जादूगार. मग जादूगार का हसवत असतो का? नाही. आणि चौथा पर्याय काय आलेला आहे? जोकर. आणि दुसरा पर्याय काय आलेला आहे? जोकरच आलेला आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येईल? 2 आणि 4. 2 आणि 4. सिलेक्ट 2 वर्ड्स फॉर द पर्सन हु मेक्स पीपल लॉफ इन द सर्कस. म्हणजे या प्रश्नाचं काय उत्तर येईल? क्लोन अँड जोकर, म्हणजे दुसरा आणि चौथा पर्याय या ठिकाणी. पुढचा प्रश्न चौथा बघा. रिअरेंज म्हणजे पुनर्मांडणी करा किंवा क्रमाने लावा. द लेटर्स, अक्षरे. नेम द थिंग, थिंग म्हणजे वस्तू. वियर, WEAR, वियर म्हणजे काय? परिधान करणे. द विंटर, विंटर म्हणजे काय? विंटर म्हणजे हिवाळा. समर म्हणजे उन्हाळा आणि रेनी सीझन म्हणजे पावसाळा. तर या ठिकाणी जो शब्द आहे तो शब्द या ठिकाणी बघा TEWSARE. तर हा शब्द क्रमानं तुम्हाला लावायचा आहे आणि तो पण आपण कधी वापरतो म्हणजे त्यानं हिवाळ्यामध्ये वापरतो. हिवाळ्यामध्ये का वापरतो? मग आपण स्वेटर, बरोबर आहे. पण स्वेटरची स्पेलिंग आपल्याला आली पाहिजे बघा. तिसरा आणि चौथा पर्यायामध्ये असं जर पाहिलं तर आपल्याला वाटतं दोन्ही पण पर्याय बरोबरच आहेत, परंतु स्वेटरची स्पेलिंग काय आहे? SWEATER. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार? तिसरा पर्याय क्रमांक येणार. ओके, तिसरा पर्याय येणार या ठिकाणी. आता पाचवा प्रश्न या ठिकाणी बघा. फाइंड, फाइंड म्हणजे शोधणे. ऑड, वेगळा शब्द या ठिकाणी दिलेल्या पर्यायातून. ऑप्शन म्हणजे पर्याय. तर खाली दिलेल्या पर्यायातून वेगळा शब्द निवडायचा आहे आपल्याला. तर या ठिकाणी बघा, तर पुढील यादीतून वेगळा शब्द असलेला निवडा. रेड म्हणजे लाल, कलर म्हणजे रंग, येलो म्हणजे पिवळा आणि ब्लू म्हणजे निळा. हे काय आहेत? रंगाचे नाव आहेत आणि हे रंग दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक दुसरा येईल. म्हणजे अशा प्रकारचे काही नमुना प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी ते त्यांनी सोडून दिलेले होते. आता आपण सरावासाठी प्रश्न आपण बघणार आहोत. या ठिकाणी पहिला प्रश्न बघा. फाइंड द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड. नॉट रिलेटेड म्हणलं की संबंधित नाही. थोडंसं आंधूक झालेलं आहे या ठिकाणी. पुढे आहे व्यवस्थित, इथंच थोडंसं आंधूक झालेलं आहे. बघा, टेस्ट, TASTE. टेस्ट म्हणजे काय हो? चव. चवीशी संबंधित नसलेला शब्द, नॉट रिलेटेड, बरोबर आहे का? टेस्ट म्हणजे चवीशी संबंधित नसलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे. पहिला जो शब्द आहे यमी. यमी म्हणजे काय? स्वादिष्ट. जेवण कसं आहे? स्वादिष्ट आहे. दुसरा शब्द आहे डेलिशियस. डेलिशियस म्हणजे याचा पण अर्थ स्वादिष्टच होतो. लाऊड म्हणजे मोठ्याने. आता चवीचा आणि मोठ्याचा संबंध नाही म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा. आणि टेस्टी म्हणजे चविष्ट. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालेलं आहे? पर्याय क्रमांक 3. यानंतर दुसरा प्रश्न. फाइंड म्हणजे शोधणे. ऑड, ऑड म्हणजे वेगळा शब्द निवडा या ठिकाणी. आता या ठिकाणी बघा, सॅन्डल्स, सॉक्स, शूज आणि गम बूट्स. आता या ठिकाणी हे 4 जे शब्द आहेत ते 4 शब्द वाचल्यानंतर आपल्याला समजत आहे
काय समजत आहे तर हे चप्पल बूट याशी संबंधित आहे. तर सँडल्स म्हणजे काय, चप्पल, आपले चप्पल, बरोबर आहे. शूज म्हणजे काय, बूट. आणि गम बूट्स म्हणजे काय, रबरी जोडे. या शब्दाचा अर्थ काय होतो, रबरी जोडे. परंतु हे तीन जे शब्द आहेत, हे तीन जे शब्द आहेत, हा पहिला, हा तिसरा आणि चौथा, हे आपण चप्पल बूट वगैरे काय असेल ते आपण ते घालतो. परंतु सॉक्स जे आहे तो चपलाचा बुटाचा प्रकार नाही आहे. तो बूट घालण्यासाठी अगोदर ते आपण घालतो. म्हणजे या ठिकाणी वेगळा शब्द पर्याय कोणता आला, पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघा, तिसरा. चूज द पिक्चर रिलेटेड विथ द वर्ड लॉक. चूज म्हणजे निवडणे, द पिक्चर रिलेटेड, पिक्चर चित्र, रिलेटेड संबंधित आहे. द वर्ड लॉक, लॉक म्हणजे काय, कुलूप. आता कुलपाला काय असते, चावी असते. म्हणजे पर्याय क्रमांक काय झाला, तिसरा. पहिला पर्याय काय आहे हो, AXE, एक्स म्हणजे कुऱ्हाड. दुसरा पर्याय काय आहे, दुसरा पर्याय काय आहे, PIN, पिन म्हणजे टाचणी. आणि चौथा पर्याय काय आहे, चौथा पर्याय काय आहे, KNIFE, नाईफ म्हणजे सुरी. हा चौथा पर्याय आहे या ठिकाणी. म्हणजे प्रत्येक वस्तूचे सुद्धा नाव आपल्याला लक्षात आले पाहिजेत. पुढे बघा, चौथा प्रश्न. चूज म्हणजे निवडणे, 2 वर्ड्स, 2 शब्द निवडा. 2 पर्याय निवडायचे तुम्हाला. द पर्सन हू राइट्स बुक्स, पर्सन हू राइट्स बुक्स. तर असा पुस्तक लिहिणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात असं म्हटलेलं आहे त्यांनी, बरोबर आहे. तर बघा, पहिला पर्याय एडिटर, दुसरा रायटर, तिसरा ऑथर आणि चौथा क्रिएटर. म्हणजे या ठिकाणी काय आलेलं आहे, ऑथर. ऑथर म्हणजे काय, लेखक. ऑथर म्हणजे काय, लेखक या ठिकाणी. एडिटर म्हणजे दिग्दर्शक असतो तो. ओके. पुढचा प्रश्न, 5वा प्रश्न या ठिकाणी. कंपॅरिझन. ॲज या ठिकाणी रिकामी जागा दिलेली आहे. बी म्हणजे मधमाशी. मधमाशी कशी असते, तिच्या तुलनादर्शक शब्द वापरायचा आहे. हेल्थी, आयडल, ॲक्टिव्ह, बिझी. हेल्थी म्हणजे आरोग्यदायी, आयडल म्हणजे आळशी, ॲक्टिव्ह म्हणजे कृतीयुक्त आणि बिझी म्हणजे सतत व्यस्त, कामात असणारी. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर काय आलं, बिझी. मधमाशी बघा सतत बिझी असते. पुढचा प्रश्न 6वा. इफ लेमन इज सॉवर, लेमन म्हणजे लिंबू आणि SOUR, सॉवर म्हणजे काय, आंबट. तर चिली, चिली म्हणजे मिरची. मिरची कशी असते, हॉट, तिखट असते, तिखट. ओके. पुढचा प्रश्न 7वा बघा. चूज द करेक्ट वर्ड फॉर द फॉलोइंग पिक्चर. तर चूज म्हणजे निवडणे, करेक्ट म्हणजे बरोबर, वर्ड म्हणजे शब्द, द फॉलोइंग पिक्चर म्हणजे खाली दिलेले चित्र. या चित्रासाठी तुम्हाला योग्य पर्यायामधून एक शब्द निवडायचा आहे. या चित्रामध्ये एक व्यक्ती काय करत आहे, चित्र काढत आहे. मग या ठिकाणी बघा, चौथा पर्याय फोटोग्राफर, फोटो काढत आहे का नाही. ॲक्टर म्हणजे अभिनेता, ऑथर म्हणजे लेखक आणि अन आर्टिस्ट, आर्टिस्ट म्हणजे काय, आर्टिस्ट म्हणजे चित्रकार किंवा कलाकार, कोणतीही कला असणारा, कोणतीही कला असणारा व्यक्ती. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय येणार, पहिला पर्याय अन आर्टिस्ट. पुढचा प्रश्न 8वा बघा. विच ऑफ द फॉलोइंग थिंग्स इज यूज्ड फॉर कटिंग ग्रास. विच म्हणजे कोणता, फॉलोइंग थिंग्स, थिंग्स म्हणजे वस्तू, थिंग्स म्हणजे वस्तू. ही वस्तू कोणती वस्तू, कटिंग ग्रास, गवत कापण्यासाठी वापरली जाते. आपण शेतामध्ये वापरतो बघा, आपण सर्व शेतकऱ्याचे, बरोबर, शेतकरी. तर कटिंग ग्रास, गवत कापण्यासाठी का वापरलं जातं, तर 1 नंबरचं वापरलं जातं. तर त्याला का म्हटलं जातं, विळा असं म्हटलं जातं. मग विळ्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात बघा, SICKLE. व्यवस्थित शब्द लिहून घ्यायचा आहे वहीमध्ये. सिकल, सिकल म्हणजे काय, विळा. सिकल म्हणजे काय, विळा या ठिकाणी. त्याच्यानंतर दुसरा शब्द कोणता आहे,
हा याला काय म्हणतात खोऱ्या, यालाच फावडे पण म्हणतात बघा, फावडे. त्याला शब्द आहे बघा SHOVEL, SHOVEL, शॉवल म्हणजे खोऱ्या किंवा फावडे. त्याच्यानंतर हा तिसरा जो शब्द आहे तो म्हणजे काय, टिकाव म्हणतात त्याला, टिकाव. बरोबर आहे. तर त्याला शब्द आहे MATTOCK, म्हणजे मॅटक म्हणजे टिकाव. आणि चौथा शब्द तर तुम्हाला माहीतच असेल, AXE म्हणजे कुऱ्हाड. म्हणजे हे शेतामध्ये वापरले जाणारी साधनं आहेत. तर या साधनाची आपल्याला इंग्रजीची नावं लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी पहिला शब्द विळा, विळ्याला सिकल म्हणतात. मॅटक म्हणजे टिकाव आणि शॉवल म्हणजे खोऱ्या किंवा फावडे. पुढचा प्रश्न या ठिकाणी 9वा बघा, विच म्हणजे कोणता, वर्ड्स नॉट रिलेटेड संबंधित नाही, द साऊंड आवाजाशी संबंधित नाही. लाऊड म्हणजे मोठ्याने, हार्श म्हणजे कर्कश, सॉफ्ट म्हणजे मऊ शांत, डार्क म्हणजे अंधार. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक चौथा. पर्याय क्रमांक काय येतो, चौथा येतो या ठिकाणी. 10वा प्रश्न, चूज द करेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ फॉलोइंग पिक्चर. म्हणजे हे तर जे चित्र दिलेलं आहे या चित्रासाठी योग्य ते डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन, हा जो शब्द दिलेला आहे बघा, डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन, म्हणजे या शब्दाशी संबंधित असलेला तुम्हाला पर्याय निवडायचा आहे या ठिकाणी. आता इथं काय केलेलं आहे, इथं काय दिसत आहे तुम्हाला, काठ्या दिसत आहेत, काठ्या, आणि काठ्याला एकत्रित त्यांनी बांधलेला आहे. म्हणजे या ठिकाणी कलेक्टिव्ह नाउन विचारलेला आहे. कलेक्टिव्ह नाउन समूहवाचक नाम या ठिकाणी विचारलेलं आहे. मग या ठिकाणी बंडल ऑफ पाईप्स आहेत का, नाही. स्टिक्स काठ्या आहेत, हे बरोबर आहे. ग्रुप पण, ग्रुप नाही, बरोबर आहे, ग्रुप होणार नाही या ठिकाणी. बंडल ऑफ व्हेजिटेबल्स भाज्या आहेत का, नाही. बंडल ऑफ स्टिक्स, बंडल ऑफ स्टिक्स या ठिकाणी म्हणजे पर्याय क्रमांक चौथा. पर्याय क्रमांक चौथा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा 11वा, पॉइंट आउट द ऑड बॉडी पार्ट. पॉइंट आउट म्हणजे काय, निदर्शनास आणणे. द ऑड बॉडी पार्ट ऑफ द बर्ड, पक्ष्याचे अवयव आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी जो पक्षी दिलेला आहे तर या पक्षाला वेगळा अवयव एक दिलेला आहे, तो वेगळा अवयव तुम्ही ओळखायचा आहे. आपण अगोदर पर्याय बघण्याच्या अगोदर ह्या पक्षाकडे बघा, तर ह्या पक्षाच्या डोक्यावर 2 या ठिकाणी शिंग दिसत असल्याने शिंग दिसत आहेत बघा. असतात का पक्षाला, अजिबात नाही, नसतात, बरोबर आहे. मग या ठिकाणी आपण पक्षाचे अवयव बघूया. आपल्याला माहित आहे हेड, डोळ्याला काय म्हणतात, आईज, बरोबर आहे. अशी पायाला काय म्हणतात, त्या पद्धतीनं. आता या ठिकाणी जे शब्द दिलेत बघा, पहिला शब्द BEAK, बीक म्हणजे काय, चोच, चोच, चोच. CLAWS, क्लोज म्हणजे काय, नखे. TAIL, टील म्हणजे शेपटी, शेपटी म्हणजे या पद्धती शेपटी बरं का, माकडासारखी शेपटी नाही. आणि अँटेना या ठिकाणी जो शब्द दिलेला आहे हा शब्द या पक्षाच्या अवयवाला नसतो, हा शब्द पक्षाचा अवयव नसतो. मग अँटेना म्हणजे काय, तर हा अवयव आहे कशात कुणाचा आहे, किडे असतात बघा, किडे, लहान किडे, त्याचे मिशीला, उदाहरणामध्ये झुरळ आहे बघा, झुरळ, झुरळाला मिशी असते बघा, झुरळाला मिशी. मिशी म्हणजे पुढे ते लहान असे केसासारखे 2 अवयव असतात त्याला, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी अँटेना हा जो अवयव आहे तो पक्षाचा नाही, त्या किड्याची मिशी असं त्या ठिकाणी अँटेनाला असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघा 12वा, विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स इज ऑड. विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स इज ऑड. पेयर्स म्हणजे काय, जोडी. पेयर्स म्हणजे काय, जोडी या ठिकाणी. आणि ऑड म्हटलेला आहे वेगळी, अरे बाबा, ऑड म्हटलेला आहे वेगळी या ठिकाणी. पहिला पर्याय बघा
कॅट आणि पर असा दिलेला आहे शब्द या ठिकाणी. PURR पर म्हणजे काय, तर मांजराची गुरगुरणे, पहिला पर्याय बरोबर आहे. मंकी चॅटर, माकडाचे वटवट करणे, हे पण बरोबर आहे. OWL ओल म्हणजे काय, घुबड, आणि घुबड रोअर म्हणजे काय, गर्जना करणे. कधीपासून घुबड गर्जना करू लागला, तो गर्जना करतो का, नाही, सिंह गर्जना करत असतो. म्हणजे या ठिकाणी हा पर्याय अगदी बरोबर आहे. चुकीचा पर्याय म्हणजे वेगळा पर्याय, फ्रॉग म्हणजे बेडकाचे ओरडणे. ओके, म्हणजे या ठिकाणी 12व्या प्रश्नाचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2. 13वा प्रश्न बघा या ठिकाणी, राईट द प्रॉपर रिलेटेड वर्ड, योग्य शब्द, या चारही शब्दाशी संबंधित योग्य शब्द या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे. ईट म्हणजे खाणे, टेस्ट म्हणजे चव घेणे, स्पीक म्हणजे बोलणे, आणि ड्रिंक म्हणजे पिणे. हे सगळं आपण कशानं करतो, माउथ, MOUTH, माउथ म्हणजे तोंड. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी. 14वा प्रश्न बघा, टीथ आर व्हाईट, दात कसे असतात, पांढरे असतात. जर रोज घासत असाल तर रोज दात घासत असाल तर पांढरे. स्काय इज काय, ब्लू, बरोबर आहे. ब्लॅक म्हणजे काळा, रेड म्हणजे लाल, पर्पल म्हणजे जांभळा, ब्लू म्हणजे निळा या ठिकाणी. 15वा प्रश्न, विच पेअर ऑफ द इक्विपमेंट, इक्विपमेंट या शब्दाचा अर्थ काय हो, साहित्य, साधन, साहित्य. बघा, हे असे शब्द तुम्ही सोडवत असताना आतापासून 7वीच्या विद्यार्थ्यांनी आतापासून तयारी करण्यासाठी आपले चॅनल अतिशय उपयोगी, हे लक्षात ठेवा. गेम इज रॉंग, तर या ठिकाणी खेळ आणि त्याचं साहित्य म्हणजे खेळामध्ये कोणतं साहित्य वापरलं जातं, क्रिकेटमध्ये पॅड वापरलं जातं, बरोबर आहे. पायाला लावतात बघा पॅड, बॉल लागू नये म्हणून. बॅडमिंटनमध्ये बॅट वापरली जाते का हो, अजिबात नाही. बॅडमिंटनमध्ये बॅट वापरली जात नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3. 15व्याचं 3. टेनिसमध्ये रॅकेट्स आणि हॉकीमध्ये स्टिक वापरलं जातं, म्हणजे ह्याचं काय आहे उत्तर, पर्याय क्रमांक 3. आणि 16वा प्रश्न या ठिकाणी, सिलेक्ट म्हणजे निवडणे, प्रॉपर पिक्चर फॉर टर्बन, TURBAN, टर्बन म्हणजे काय, पगडी. या ठिकाणी पगडी कुठे आहे, मग पर्याय क्रमांक 3. तर या ठिकाणी पुढचा शेवटचा प्रश्न 17 जो आहे, इंटरनेट, फाइंड म्हणजे शोधणे, मिनिंगफुल वर्ड, अर्थपूर्ण शब्द, रिलेटेड इंटरनेट फ्रॉम जम्बल्ड वर्ड्स. या ठिकाणी काही शब्द अक्षरं दिलेली आहेत, ते पुढे मागे दिलेले आहेत, त्याचा योग्य क्रम लावून. इंटरनेट म्हणजे आंतरजालाशी संबंधित तो शब्द आहे, तर काय आहे, विकिपीडिया. काय आहे, विकिपीडिया. या ठिकाणी अशा पद्धतीनं 8वी स्कॉलरशिप अतिशय महत्त्वपूर्ण प्रकरण, पहिलं प्रकरण आपण असेच स्कॉलरशिप संबंधित. आणि आता बघा यामध्ये मोजून किती प्रश्न आहेत बघा, 17 आणि 5 22 प्रश्न आहेत. परंतु या संबंधित अजून काही जे प्रश्नावली आहे, प्रकरणासंबंधी इतर माहिती आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातूनच एक वेगळे व्हिडिओ म्हणून, आता ह्याच्यामध्ये शब्द आलेत बघा, आर्टिस्ट, ऑथर, ॲक्टर, त्याच्यानंतर कलेक्टिव्ह नाऊन सुद्धा आलेले आहेत. तर त्याचे वेगवेगळे शब्द आपण एक वेगळा व्हिडिओ पहिल्या प्रकरणाच्या माध्यमातून आपण या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत. तर 7वी या ठिकाणी लक्षात ठेवा, जे काही सध्या 7वीला मुलं आहेत, 7वीचे मुलं जे आता सध्या 8वीत जाणार आहेत, ते 7वीच्या विद्यार्थ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण चॅनल आहे. तर सर्वांनी आपलं हे जे चॅनल आहे ते चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके, धन्यवाद.